चाय वेळेला मसाला चाय चाय द्यायचा अबो पकडा पकडा पळाले तर वॉटरफॉल आहेत का काय आहे आबा बाबा बाबा वाव कसलं भारी लोकेशन आहे खंडाळा घाट ना हो का वॉटरफॉल मित्रांनो खूप मस्त लोकेशन जाता जाता आम्हाला दिसत आहेत आणि मम्मी म्हणा मला थोडंसं रागवले की खिडकीत थांबू नको रागवतो जवळून बघायला भेटणार आहे ना 1 2 3 4 5 6 7 8 9 वॉटरफॉल्स तिकडे मोठे 10 पाऊस चालू आहे कंटिन्यू हो का माकडे माकडे आयो सिनिक लोकेशन्स आहेत ना You're a rebel, getting into trouble. You are kinda like a fire, like a fire, like a fire. Unpredictable. बरेच जण असं वाकून बघत आहेत हे बघा तुझा का जीव चाललाय मम्मी बसून घेऊ येत नाही तुम्ही मारुतीचे घेतलं का सगळं फायनली आम्ही पनवेल मध्ये पोहोचलेलो आहोत मी घेऊ भैया मी आता चाललेलो आहोत बस स्टँडच्या इथं मम्मी काय नाही नुसतं हातात एक बॉटल घेऊन चाललेले नलिनीच्या गावाला चालावून आले हा नलिनी माझी मामी आहे मित्रांनो मामी आमची कोकणचीच आहे ट्रेन वडका नागोडा मुरुड गाडी किती वाजता 9:30 10:30 पाठीमागे आहे का मुरुड गाडी 10 वाजता माहिती आम्ही अलिबाग गाडीमध्ये बसलेलो आहोत आता पनवेल वरून आपल्याला अलिबाग मध्ये जायचंय तर आपल्याला अलिबाग वरून पण भेटून जाईल मुरुडची बस आणि मम्मी वगैरे भैया आणि आम्ही दोघं पुढे कसं वाटायला पिले छान So original, you were never backing down, backing down, backing down. That's what I like about you. अगोदर असंच होतं काही अलिबागचं का काही चेंजेस वाटायलेत काय नाही असंच होतं ना इथे एक मम्मी त्या माझ्या इथं मित्राला भेटलो तुला आठवते का सौरभ म्हणून होतं बघ तेव्हा आपण दिवाळीला येत असतो ना इकडून तर तेव्हा इथे इथंच भेटेल त्यांना ते ना बघा मला बी आठवायला लागले माझा बेस्ट फ्रेंड होता सौरभ आणि हिना दोघं जण मुरुडला असते हिना सौरभ कुठे राहते की तर मित्रांनो आम्ही मुरुडला चाललोय अलिबाग इथून तुम्ही बघू शकता बसमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे जागाच भेटत नाहीये हे बघा कुठे चाललो काय करतो सगळ्याला एंटरटेन करू का जरा भैया बघून तिकडे हसायले माझे आजी सांगायले की खूप जास्त गर्दी होती म्हणून आहे का नाही कुठून आलो वरून आलो कुठं आहे ते बर बर मुंबईवरून गाडी थांबतो ना हा 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 मांडवाडी शहाबाद हा अच्छा आम्ही लातूर वरून आलो लातूर माहित आहे का लातूर जिल्हा आता इकडे कुठे निघालात आम्ही मुलीकडे चाललो मुलीकडे का उडंड्याला म्हणजे मुलगी आहे अच्छा आजोबा एकदा बघा बरं ह्याच्यात झोप येईल आहे का तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जरा थांबता थांबताच ब्लॉग करायलो फेस पण खूप टाळ झाले आता जाऊन फ्रेश व्हायचंय अगोदर घरी हे आजी आजोबा खूप छान आहेत बरं का कारण की ह्यांनी सम्राटला घेऊन बसलेत हो का
तर आम्हाला फायनली जागा भेटली आणि आता मी रेवदंडा ब्रिज वरून जातोय आणि इथून मुरुड 30 किलोमीटर आहे. तर आता जवळ आले तर जरा बरं वाटायला लागले. भैयाला पण जागा भेटली. बॅक साईडला भैया बसले 3 जण आणि इथे सम्राट एकदम मजा केली. समज छान वाटायले का? हा बाबा गाडी किती जवळून चालली आहे ना. कसलं भारी आहे ना. इथंच राहूत आता. So dangerous, I get this rush when I'm with you. कालचा दिवस तर खूप हेक्टिक मध्ये गेला. म्हणजे की इथे लाईट फ्लो वगैरे नव्हता तर लाईटची अरेंजमेंट वगैरे आम्ही केली आणि आता आम्ही सकाळ झालेली उठलो, फ्रेश झालो आणि आता आपण चाललेलो आहोत दूध पॅकेट आणण्यासाठी. आणि चला मी तुम्हाला माझ्या मेमरीज पण सांगते. तुमचं फर्स्ट टाइम आहे ना? कसं वाटतंय? मला पण एवढं काय आठवत नाही. आता आठवतंय असं काय काय बघितल्यानंतर प्लेसेस आठवते. SBIची बँक आहे ना आणि इथे एक ATM पण आहे. ते बंद आहे सध्या. तर ना मी लहान असताना मी जेव्हा 3rd स्टँडर्ड मध्ये होते ना तेव्हापासून मी इथून पैसे काढायची. ह्याच ATM मध्ये शिकले मी पैसे कसं काढतात त्या. परत हो का ह्या हॉटेलमध्ये येत होते मी समाधानच्या. तेव्हापासून आहे हे हॉटेल. परत हे हनुमान मंदिर. चला मग दर्शन घेऊच. विक्रम न जाऊ. विक्रम म्हणते तिकडं 6 सीटरला ना. मुरुडच्या बाजार मध्ये नाही की बाजार. हा किती रुपये? 30 रुपये. चला. काय काय फेमस आहे इथं बाजार मध्ये? फेमस फेमस काय तुम्हाला पाहिजे? फेमस मिठाई मध्ये पाहिजे? अच्छा म्हणजे आहे का? मिठाई आहे. वेलपुरा जो असतो ना तुझा हा हा इकडं का? अच्छा. आपण कुठले मॅडम? आपण आम्ही लातूरचे. हा आलात का कधी? लातूरला 3 वर्ष झाले. कमीत कमी 15-1 वर्ष झाले. हो का? अगोदर मी इथंच राहायची. इथेच विहूर मध्ये राहत होते. हा एक 6वी पर्यंत होते मी. पण आम्ही प्रॉपर लातूरचे ना. इथेच आम्ही राहायचो असंच. तेच मग आता म्हणलं की बरेच दिवस नाही आलो तरी यावं. किती वर्ष झाले? 7-8 वर्ष झाले आम्ही तिकडे गेलो. मी तेव्हा लहान होते. 5वी मध्ये होते. एवढं समजत नाही आता. हा आणि आता ब्लॉगिंगचं चॅनल आहे माझं. अंकल तुम्हाला हिना आगाचं घर माहिती आहे का? हिना आगा? आगा आहे माहिती. कुठे? पेठेमध्ये. दूर आहे का इथून? हा दूर आहे. किती दूर आहे? 1 किलोमीटर आहे. जायचं लगेच? मग चला की मला घेऊन तिकडे. घेऊ. हा किती घेता? परत यायचं ना तिकडे? हा मार्केटला यायचं परत. हो. तुम्हाला हिनाचं घर माहित आहे? हिनाचं घर माहिती आहे? कोण हिना? हिना आगा. हिना काय बोलले? हिना बोलले की आता काय बोलले? हिना आगा. हिना आगा मुलीचं नाव आहे. हिना ना. त्याच्या बापाचं नाव काय? पप्पाचं नाव नाही लक्षात नाही माझ्या. मी तेव्हा लहान. कोण? तू कितवीला आहे? माझं 12th झाली. हा तर मग 30 आहे हिना आगा. बरोबर. तीच आहे का? गोरी गोरी जशी आहे ती. हा गोरी गोरी आहे आणि तिला अजून एक बहीण आहे बघा छोटी. हा बरोबर. बरोबर. बहीण आहे ती. अच्छा. व्हाईट कलरचं घर आहे का त्यांचं? बरोबर. अयो म्हणजे मला माझी फ्रेंड भेटली. आता मी तिला बरेच दिवसानंतर भेटणार. त्याचे पप्पा रिक्षा चालवते पहिले. अच्छा असं का? मला ते एक्झॅक्ट नाही माहिती. इंग्लिश मीडियम मध्ये होती ना? हा 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 इकरा इंग्लिश मीडियम. हा येस भेटली. मी घेऊन जायचं तिला पहिले. हो का? शाळेमध्ये मी घेऊन जातो. हो का? हा येलो कलरची ना. हा बरोबर आहे. इकडे शाळेमध्ये बरोबर ती होती. नंतर मी पण तिथंच होते. 10वी मध्ये ती मग महबूब मध्ये गेली. हा आल्यापासून म्हणते भैयाला की माझी फ्रेंड आहे पण एक्झॅक्ट कुठे आहे नाही माहिती म्हणून. तर फायनली आठवलं. अंकलला विचारलं तर अंकलनी सांगितले. तर थँक्यू सो मच अंकल बरं का. तुम्ही तिचं घर सांगायला डायरेक्ट लोकेशन.